तर सर्व हिंदू बांधवांना राम राम. पलिकून अलिकून बाकी चालला मित्रो. तर थोडंसं बरं वाटालं आहे. उन्हाळ्यापासून खूप दुखाला आहे आपला ही. कशामुळे दुखाला आहे ती पण सांगतो मित्रांनो. ह्याच्यामुळं खूप याचा एवढा त्रास आहे की मित्रांनो, बस दवाखान्यात दाखवलं तरी पण कमी होईना गेले. पण कालपासून तर लई जास्त दुखाले. तर थोड्या दिवसात दवाखान्यात जाणार आहे मी. दाखवायला ना राजू एक वेळेस. तर तोपर्यंत तुम्हाला दाखवायचे एक गोष्ट दाखवण्यासाठी आले बघा. हे आपलं सोयाबीन आहे. आत्ता दिसला कॅमेरा व्यवस्थित. हे आपलं सोयाबीन. आणि थोड्याच वेळात थोड्याच दिवसात तुम्हाला एक खुशखबरी सांगायची मित्रांनो, की आपल्या मुगाला असे शेंगा लागल्यात बघा. शेतकरी असल्याचा एवढा फायदा असते की थोड्या दिवसात मुगाच्या शेंगाचा आपण आस्वाद घेऊ शकतो, है का नाही. शेतकरी होणं लय भारी भाग्यवान. नका पैसे राहणार नका करणार, बरं शेती करायची वेगळीच मजा आहे. कधी पावसानं जाते, कधी आळ्या पडून जाते, तरी पण शेतकरी खुश असतोय. शेतकरी सदा खुश असतोय. सोयाबीन आपलं कसं आले. आपलं सोयाबीन गेलतं मित्रांनो. गेलतं म्हणजे आपल्या पेरणीमुळं आणि आपल्या चुकीमुळं गेलतं. झालं असं होतं की आपण पेरलो त्या दिवशीच असं जबरदस्त पाऊस पडला की बियाला पाणी लागलं. तरी पण देव जाणे वरचीवर पुन्हा सोयाबीन चांगलं होतं. आणि आज 10, 12, 15 दिवस झालं पाऊस कंटिन्यू आहे. आज कालपासून थोडासा कमी झाला आहे, म्हणून फवारणी रखडली आहे मित्रांनो आपली. तर आपली फवारणी एक वेळेस झाली की असं याला मोजे रोग काय तर म्हणतात त्याला, असं पिवळे पानं पडायचं कमी होते. तूर पण कशी आहे बघा. आणि तीळ पण ह्या वर्षी नंबर 1 आले, कारण मिरगाची पेर झाली, नंबर 1 पेरणी झाली आहे. बघू शकता आपलं सोयाबीन कसं नंबर 1 आहे. खालून बुडापर्यंत फुल लागले बघा मित्रांनो. तरी 35 नंबर बियाणं आहे. पहिलीच वेळेस पेरले मित्रांनो आपण. ह्याची क्वालिटी आणि ह्याचा उतार कसा आहे ते रास झाल्यानंतर सांगतो मित्रांनो. ही तूर आहे ती आपली रेग्युलरची आहे मित्रांनो. ह्याच तुकड्यात आपला एक वेळेस 18 कट्टे तुरी झालत्या. सोयाबीन मात्र कमी झालतं. का माहीत, सोयाबीनवर पापडी पडेल तिथून, त्याच्यामुळे सोयाबीन आपल्याला कमी झालं है का नाही. तर आपलं कडूळ पण आले थोड्या दिवसात आपल्या जनावराचा चारा. आणि एक सांगायचा उद्देश म्हणजे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो कसं झालं ते. बघा ही सोयाबीन आपलं पहिलं पेरलेलं आहे आणि ही नंतर पेरलं आहे. नंतर म्हणजे ही वापून निघाल्यानंतर इकडलं ही वापून निघाल्यानंतर ही पेरले 8 तास शेवटला. ही वापरलं नव्हतात 8 तास. तर मागून पेरलेली पण सोयाबीन चांगली आहे. ह्याच्यावर थोडं आळ्या पडत आहे, ती इग्नासारखंच पाऊस पडते मित्रांनो. तर एक बार फवारणी झाली की नंबर 1 काम होणार आहे बघा आपलं. मित्रांनो ही आपली थोडीशी 5-7 झाडाची केळी पण आहे आपल्याकडं. आपल्याला सणासुदीला लक्ष्मीला एकदम नैवेद्य ठेवण्यासाठी नंबर 1 पानं येतात मित्रांनो. अजून काय दाखवू तुम्हाला, अजून भरपूर दाखवायचे आहे, परंतु पावसामुळे चिखलामुळे कुठंच फिरता येत नाही मित्रांनो. आणि माझी तब्येत पण चांगली नाही, खूप फार दुखायला मेसेज आला, खूप दुखायला आहे. आणि आपल्या इथं मिरच्यासाठी रान सोडलेलं आहे बघा मित्रांनो. इकडं आईनं झेंडू लावून घेतलेली आहे असं त्याकडेपर्यंत. तर इकडे मिरच्या लावायच्या राहिल्याचा, तर तिकडे लावल्या थोड्या मिरच्या. खूप दुखायचं कारण एकच मित्रांनो, हीच नांगर होता. आपण नांगरताना त्याच्यात ऑइल केलेलं नव्हतं आपण. रात्री 3-3:30 वाजले ते कटाळा किलो ऑइल ओतण्यासाठी ह्या ठिकाणी ह्या पिस्टनवर शर्ट कसं अडकले की या पिस्टनवर ऑइल सोडण्याचं
सोडायचं नाही आपण कटाळून. आता थोडं रान राहिले एकदम. कसं झालं की त्या दिवशी पलटी होईना म्हणून जोरात हाना गेलो तर खूप दुखायला आहे मित्रांनो फार. तर आपले हे 2 पेरणी यंत्र आहेत इकडं असे व्यवस्थित झापून ठेवल्यात नंबर 1. आणि इकडे ट्रॅक्टर पण झाकून ठेवल्यात बघा. आपलं एक पंक्चर झालं तर टायर पंक्चर काढून आणली बघा मित्रांनो. तर अजून एक गोष्ट दाखवायची मित्रांनो. ह्यावेळेस आपण थोडंसं जास्त वाढविल तर आपण घेतली होती 65 कुट्टी. तर 65 कुट्टी व्यवस्थित चालली नंबर 1 चालली मित्रांनो. काय टायरवरली नाही डायरेक्ट रोटरवणीच आहे. हे पण रोटर नवीनच घेतलं होतं आणि 65 कुट्टी पण नवीनच घेतली होती मित्रांनो. दोन्ही ट्रॅक्टरला आपल्यापाशी 3 ट्रॅक्टर होते मित्रांनो. एक सोनालिका आपण बसून राहिलेलो म्हणून विकून टाकले मित्रांनो. तर अशा प्रकारे सीझन फुल चाललं एकदम नंबर 1 सीझन. आणि सीझनमध्ये व्हिडिओ बनवायचं का सांगायचं मेंटॅलिटीच नव्हती आपली. म्हणजे व्हिडिओ बनवायचं मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायची लई आवडते. तर का करू त्यावेळेस इतकं काम होते मोबाईल उचलून कॅमेरा समोर असं बोलायला बेवेळण होतं. असं कटाळून यायचं संध्याकाळी घरी आणि दुसऱ्या दिवशी परत आज सकाळ लवकर कामाला जायचं. आपल्या ट्रॉलीचे बी कामं भरपूर चालले आहेत मित्रांनो. आपली ट्रॉली आहे फक्त ट्रॉलीचा शेवटला जून महिन्यात सेंटर बोल्ट गेलता लेफ्ट साईडचा. ह्या साईडचा सेंटर बोल्ट घेतला बघा मित्रांनो. तरी पण दमा व्यवस्थित चाललं. हे पूर्ण रोडचं काम आपणच घेतलं होतं बघा. म्हणजे टाकायचं मुरुम टाकायचं घेतलं होतं. कसं काही बजेट उचलायचं असं काही का नाही. तरी असं रोडचं काम कंप्लीट 3 किलोमीटरचं काम होतं मित्रांनो. हे सगळा मुरुम आपणच भरले आपल्या ट्रॅक्टरनं. मुरुम टाकला सुरुवातीला नंतर टाकला पाषाण त्याच्यानंतर वरी त्याच्यावर मुरुम त्याच्यावर पाषाण रोड मात्र नंबर 1 झाला बघा मित्रांनो. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला इथंच थांबू. भेटून आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या रविवार आहे. उद्या बहुतेक गजब व्हिडिओ होईल मित्रांनो दोस्तासोबत. तर चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. खुश राहा मजा करा. बाय बाय.